मिनिटच बोलणार आहे. आणि लहान बाळं जर बागडायला लागली तर प्लीज त्यांना बाहेर न्या. आणि सगळ्यांनी ताट बसा. हा जो देह आपल्याला देवाने दिलेला आहे ना, हा आपल्याला स्वर्गात पण नेऊ शकतो आणि नरकात पण नेऊ शकतो. म्हणजे जेवढं चांगलं आपल्याकडून काम होत राहील, पुण्यकर्म होत राहील, तेवढं मन उन्नत होत राहील. आणि जेवढ्या आपल्याकडून चुका होतील, जेवढे आपल्याकडून गुन्हे होतील, तेवढं मन खाली जाईल. म्हणजे देवाने आपल्याला 2 देह दिलेले आहेत. एक देह जो सगळ्यांना दिसतो तो, आणि एक सूक्ष्म देह. सूक्ष्म देह म्हणजे माझा अहंकार. आपल्या प्रत्येकाच्या मनात एक सूक्ष्म देह असतो जो स्वतःबद्दल विचार करत असतो. आपण नेहमी स्वतःबद्दल विचार करत असतो. मी माझ्याबद्दल सतत विचार करत असतो. तो एक सूक्ष्म देह, तो अहंकाराचा देह आहे. आणि त्या देहाभोवती सतत माझं मन फिरत असतं. समाज काय म्हणेल, लोक काय म्हणतील, ह्याच विचारात आम्ही जास्तीत जास्त आयुष्य व्यतीत करत असतो. आणि जेव्हा गुरुठायी तुम्ही येता, तेव्हा तो सूक्ष्म देह गुरुपायी विलीन करून टाकायचा असतो. आणि स्वतः फक्त एक देवाचं सेवक म्हणून राहायचं असतं. आणि ही जादू केवळ गुरुच करू शकतो, की तुमचा सूक्ष्म अहंकाराचा देह जाळून टाकतो आणि तुम्हाला नम्र करतो, तुम्हाला सेवक करतो आणि तुम्हाला एक वेगळ्या अवस्थेत देतो. जी वेगळी अवस्था तुम्हाला गुरुठायी मिळते ती आयुष्यात कधीच कुठेच मिळत नसते. सद्गुरू ज्याला प्राप्त झाला त्याचं बेडा पार झाला. पण नुसता तेवढ्या पुरता पार होऊन चालत नाही, त्याला कंटिन्युटी लागते. ते सतत चिंतन करावं लागतं. आपलं उंडारलेलं माकडासारखं मन, त्याला शिस्त लावावी लागते, त्याला वळण लावावं लागतं. कारण आपणच आपल्यावर चुकीचे संस्कार केलेले असतात आयुष्यभर, आपल्याला माहीतच नसतं. आपण आपल्यावर एवढे चुकीचे संस्कार करतो आणि आपल्या अहंकारामध्ये एवढे बुडालेलो असतो, आपल्याला माहितीच नाही की आपण किती चुकीची चिंतनं करतो, किती वेळ घालवतो त्याच्यामध्ये. आयुष्याचा अर्ध्याहून अधिक वेळ चुकीच्या घाणेरड्या चिंतनांमध्ये घालवतो, चुकीचे विषय डोक्यात घेतो आणि सतत प्रपंचाचा विचार करत असतो. आणि हा प्रपंच, तुमचे व्यवहार, तुमचं कामकाज हेच आयुष्यभर करत असतो. पण देवापुढे कसं जायचं ह्याची कल्पना सुद्धा पुसटशी येत नाही. देव डोळ्याने दिसतो पण आतल्या हृदयात तो प्रकटच होत नाही. कारण गुरुठायी ते वाहताच आलं नाही. गुरुठायी व्हायला आतून स्फूर्ती लागते की मला गुरुठायी विलीन व्हायचे, म्हणून त्या चरणकमलाची जादू म्हटली जाते. पांडुरंगाचे चरणकमल, अवधूताचे चरणकमल, ह्याला महत्व काय की तिकडे सूक्ष्मदेह वाहून टाकायचा आहे, अहंकाराचा सूक्ष्मदेह, म्हणून त्या चरणकमलाला महत्व आहे. एकदा का सूक्ष्मदेह वाहिला की चिंता संपतात. आणि ह्या चिंता संपवणे म्हणजे खरी साधना आहे. आणि आपण आयुष्यभर नोकरी करतो तो स्वतःचा प्रेझेंटेशनसाठी, स्वतःला व्यक्त करण्यासाठी. कुठूनही निदान कुठल्याही गोष्टीत आपण स्वतःला प्रकट करत असतो, मी असा आहे, मी तसा आहे. तुम्हाला स्वतःबद्दल कोणाला विचारलं, तुम्ही स्वतःची ओळख द्या, तर तुम्ही काय ओळख द्याल? माझं नाव असं आहे, माझा हुद्दा असा आहे, माझी योग्यता अशी आहे, माझ्याकडे एवढी धनसंपत्ती आहे, माझी एवढ्या सुना आहेत, माझी एवढी प्रॉपर्टी आहे, माझी एवढी चांगली नोकरी आहे, मला एवढी स्टेटस आहे. ती शून्य करायची, तुमचं स्टेटस शून्य करायचं साधकाने. स्वतःचं अस्तित्वच ठेवायचं नाही. म्हणजे बघा, स्वतःचा अहंकार जेव्हा जळून जाईल, कोणी काहीही बोलू दे, कसंही वागू दे, आपण त्याला प्रत्युत्तर नाही करायचं. आता तुम्ही तो छत्रपती संभाजी चित्रपट पाहिला असाल, तेव्हा जी स्फूर्ती येते ना ती खोटी आणि लबाड आहे. आपल्याला वाटतं आपण तलवार घेऊन बाहेर पडावं आणि मुघलांवर आक्रमण करावं.
अशी भ्रामक गोष्टी असतात आपल्या चित्तात आपण वाढवलेल्या, त्याने काहीच उपयोग होणार नाही. तेवढ्यापुरती भांडणं मात्र निर्माण करू आपण. म्हणून त्या स्फूर्ती पण खोट्या आहेत. कारण जेव्हा भागवतात म्हटलेलं आहे, तुमचं कुठलंही प्रेझेंटेशन, तुम्ही काहीही शो करता, काहीही दाखवता, ते खोटं आहे आणि कारण नसतं. जे नसतं त्याची चिंता करता. आता समजा तुमच्या आयुष्यात काही शुभ अशुभ गोष्टी घडतात आणि त्याच्या चिंता तुम्ही सतत करतात, पण तुम्ही चिंता केल्याने त्या संपणार आहेत का? तुम्ही त्याच्यावर विचार विवेक कराल तेव्हा त्या संपतील. तुम्ही शांत बसाल तेव्हा त्या संपतील. तुम्ही शांत राहिला नाही, सतत जळत राहिला तर काय होईल? हृदयाला त्रास होईल आणि हृदयरोग निर्माण होईल. ज्याची गरज नाही त्याचा विचारच नाही करायचा. पण आपल्याला अशी सवय आहे, माझ्या मीपणाभोवती मी ज्याची गरज नाही ते विचार करत राहतो आणि रात्रभर झोपतच नाही त्या विचारांनी. इतकी अवस्था वाईट करून घेतो. सुंदर देहाची, देवाने सुंदर देह दिलाय, पण कायम चिंता ह्या कायम चिकटलेल्या आहेत जोपर्यंत मनुष्य तत्वात आहात. म्हणून तो अहम महादेवापायी व्हायचा, म्हणून ती शिवरात्र येते, म्हणून तो मारुती लंका दहन करतो. ती लंका नसून स्वतःच्या अहमचं दहन आहे. तेव्हा रामरायाची कृपा प्राप्त होते. नाहीतर तुम्हाला रामरायाची कृपा कशी प्राप्त होईल? जेव्हा तुम्ही ते दहन कराल, सर्वस्वाचं दहन कराल, स्वतःच्या पिंडाचं दान करा आणि स्वतःचं अस्तित्व संपवा. कोणी कसंही वागू दे, काही करू दे, डोळे बंद करा. समाज तुम्हाला चुकीच्या दिशेने प्रवाहित करेल, तुम्हाला कारण नसता त्रास देईल. कारण सज्जनांना त्रास देणं हे लोकांना चुकीची स्फूर्ती प्राप्त होऊन त्यांची ती वृत्ती असते. तुम्ही आता कुठल्याही सेक्टरमध्ये काम करा, तुम्ही सज्जन असाल तर तुम्ही मूर्ख ठराल, अशी परिस्थिती आहे. तुम्ही चोर आहात, लबाड आहात, पैसे लुबाडतात तर तुम्ही गपचूपपणे सुटाल. पण तुम्ही तसं नाही केलं, इतकी घाणेरड्या अवस्थेची आपली व्यवस्था झालेली आहे. म्हणजे लोकांना लबाडी केल्याशिवाय जगता येत नाही. शाळांची अवस्था वाईट आहे. एक पैसे कमवण्याचं साधन म्हणजे शाळा झालेल्या आहेत. आताचा काळ इतका वाईट आहे आणि तुम्ही त्यांना सतत नावं ठेवत राहाल तर तुम्ही दोषी व्हाल. हा वाईट आहे, हा वाईट आहे, हा वाईट आहे, हा चुकतो, हा चुकतो, असं करत राहाल तर स्वतःच्या परमेश्वराठाई स्वतःला हरवून बसाल आणि फक्त दोषच हृदयात धारण कराल. तुम्हाला काही चांगलं दिसणारच नाही, चांगलं काही दिसणारच नाही. कारण सगळंच वाईट दिसतात, सगळेच वाईट आहेत. चांगलं कोण आहे? फक्त हृदयाचा भाव, तुमचा जो शुद्ध हृदयाचा भाव आहे ना, तो एकमेव धरून ठेवा आणि जगाचा विसर होऊ द्या तुम्हाला. जेव्हा जगाचा विसर पडेल तेव्हा तुम्ही स्थिर व्हाल. कोणी काही बोललेलं, काही ॲलिगेशन्स केलेले, काही तुम्हाला दोष दिलेले हे दुर्लक्षित करायला शिकाल तेव्हा तुम्ही शांत राहा. त्या मुलांना जरा गप्प करा ना. तेव्हा तुम्ही ज्या अशा पद्धतीनं स्वतःला बदलाल. साधना म्हणजे नुसतं देवावर फुल पान पाणी वाहणं नाही आहे, तर स्वतःला शिवस्वरूपात पाहणं आणि स्वतःचे दोष काढणे. कारण हे सुंदर देह देवाने दिलाय ना, हा परम भाग्याने मिळालेला आहे, तुमच्या माता पित्यांच्या कृपेने मिळाला आहे, तुमच्या कुळाच्या कृपेने ते बसता तुम्ही आणि स्वतःचं कल्याण करण्याचा प्रयत्न करता. पण इकडून बाहेर पडलात की पुन्हा विचाराचा राक्षस तुमच्या डोक्यात शिरतो आणि तुमची वृत्ती पालटते. कारण समाज तसाच आहे. त्यामुळे तुम्ही स्वतःला ह्यापासून वेगळे करून घ्या. स्वतःचा अहंकार महादेवाच्या चरणी, प्रत्येकाला आपण गंगाजळ व्हायला दिलं महादेवाला की ते वाहून टाका आणि स्वतःचा देह इथे विसर्जित करून जा आणि आत्मकोशात जायचा प्रयत्न करा, जो गुरुचरणावर प्राप्त होतो. असा कुठेच मिळत नाही. ज्याला गुरुचरण नाही कळले त्याला आत्मकोश कधीच कळणार नाही. मी आत्मकोश म्हणतो तो आतला एक आपला आत्मतत्व आहे, ज्याला कसलाच काही फरक पडत नाही. तुम्ही आहात, तुमची वृत्ती आहे, तुमचे सत्वरजतम भाव आहेत म्हणजे देव नाही, तुमची सत्वशीलता म्हणजे देव नाही. तर तुमची वृत्तीच्या पलीकडे, तुमच्या सत्वतेच्या पलीकडे जे स्थिर रूप आहे तुमचं,
जे गुरुचरणी मस्तक ठेवल्यावरच लक्षात येतं, एरवी लक्षात येणार नाही. कितीही पूजा घाला, कितीही देवस्थान करा, कितीही गंगा स्नान करा, कितीही कुंभमेळ्याला जा, हा जर का प्राण जागृत नाही झाला तर काहीच उपयोग नाही. सद्गुरू हा एकमेव देव आहे महादेव, की जो तुम्हाला तुमच्या मूळ रूपात घेऊन जातो आणि हे सगळं जग विसर सांगतो. विसर, तुझं आत्मदहन कर, तुझं सर्वस्व संपून टाक. म्हणजे तुझं व्यक्तिमत्व, कोणी काही बोलो, कसंही वागो, कशाही पद्धतीने असो, तू तिकडे बघू नकोस आणि स्वतःवर उपकार कर, स्वतःला धन्य कर. आणि तुझ्याबरोबर आणखीन म्हणजे जेव्हा मारुती संजीवनी आणायला गेला तेव्हा त्याला कळली नाही नक्की संजीवनी अखंड पर्वत आणला. म्हणजे एकटा मारुती जर एवढ्या लोकांना जीवनदान देऊ शकतो तर आपल्यातल्या एकट्या माणसानं किती जीवनदान द्यावं. म्हणजे तुम्ही एकटे सुधारलात तर तुमचं अखंड कुटुंब सुधारतं, तुम्ही एकटे बदललात तर अखंड तुमचं कुळ बदलतं आणि सगळ्यांना जीवनदान मिळतं. आणि सत्य धर्माला धरून राहा, त्या परमेश्वराच्या चरणकमलाला धरून राहा. चुकीच्या घाणेरड्या सवयी सोडून द्या. रात्रंदिवस ज्याचं चिंतन करतो, पैशाचं चिंतन करतो, कुटुंबाचं करतो, मुलाबाळांचं करतो, त्यांच्या कल्याणाचा विचार करतो, त्यांच्या प्रारब्धाने त्यांचं होणार तेच होणार. तुम्ही रडून दुःख करून काही होणार नाही. उलट शांत राहा, तुमची कामं पटापट होतील. विश्वास ठेवा महादेवावर, सद्गुरूवर, तुमची कामं होणार. तुम्ही जितके शांत राहाल, जितके तुमच्या हृदयाला रिलीफ द्याल, तेवढी कामं सहज होतील आणि तुमचं आरोग्य चांगलं राहील. उगाच मुलाबाळांच्या चिंता करत जीवाला जाळत राहू नका. एकदाच हा जन्म मिळतो, परत संधी नाही. उद्या सकाळी मरायला याल, प्राण तुमचा जाणार हे नक्की आहे, कोणी अमर नाहीये. प्रत्येकाला प्राण सोडायचा आहे. म्हणून आत्मकोशात जा आणि डिप्रेशनमध्ये मरू नका. बरेचशी लोक डिप्रेशनमध्ये जातात, आता मला मरायचं आहे. आनंदात मरा, आनंद जाणून घ्या, परमेश्वरी आनंद समजून घ्या आणि मग प्राण सोडा. म्हणून हा आश्रम आहे. सद्गुरूंनी जे बनवलं इथे, हे सगळ्या अर्थार्थी लोकांना आश्रय म्हणून बनवलंय की तुम्ही या आणि मुक्त व्हायण्यासाठी या इथं. आणि प्रत्येकाने प्रयत्न करा, शपथ व्हा की मी स्वतःला बदलीन आणि मी महादेवाच्या स्वरूप, मी सगळे महादेव स्वरूप आहात, दुसरं कुठलंच तुमचं रूप नाही आहे. आणि सगळ्या साधनेचं शेवट मोक्ष आहे. म्हणजे मोक्ष म्हणजे मेल्यावर नसतो, मोक्ष हा आत्ता आहे. आत्ता सगळी बंधनं कापून टाका, बघा कसं रिलीफ वाटेल. डोळे बंद करा, शांत बसा, शांत बसा आणि मनातनं सांगा देवाला की मी सगळी बंधनं कापून टाकली, फक्त मी तुझ्या चरणी आहे. कसं शांत वाटतं बघा. मला काहीच त्रास नाही, काही मानसिक त्रास नाही, काही प्रापंचिक त्रास नाही आहे, मला काही चिंता नाही, मी निवांत झालो. आणि नित्य सकाळी उठलात की टेंबे स्वामींनी काही दिनचर्या दिलेल्या आहेत की सकाळी पहाटे उठलात की तसेच गादीत बसायचं आणि आपण दिव्य परमात्मा आहोत याची खात्री बाळगायची, तिथेच ध्यान करायचं. त्यासाठी चूळ भरलीत नाही भरलीत तरी काही फरक पडत नाही, तसे शांत बसा आणि आपण शिवरूप आहोत याची जाणीव घ्या. शिवरूप म्हणजे कसं, गुरुचरणावर मस्तक ठेवल्यावर जी अवस्था प्राप्त होते त्याला शिवरूप म्हणतात. शिवरूप आहोत ह्याची जाणीव घ्या. दिवसभर होईल तेवढं नामस्मरण करा. नाही नामस्मरणाची आवड तर शांत राहा, पण नामस्मरण कराल तर बुद्धी स्थिर राहील. नंतर तुम्ही काही नियमाने अभ्यास करा, काही ग्रंथ वाचा, पारायण करून मोकळे नका हो. एक दिवसात सगळं गुरुचरित्र वाचून झालं शून्य किमतीचं. दररोज एक एक अध्याय वाचा, तो अभ्यासा. भागवत घ्या, एकनाथी भागवत मी सगळ्यांना विनंती करतो, प्रत्येकाच्या घरात एकनाथी भागवत असावं. जर तुम्ही स्वतःला हिंदू म्हणवता,
प्रत्येकाच्या घरात ते असायला, प्रत्येकाने त्याचं निदान एक पारायण तरी करावं, एक पान तरी दररोज वाचावं. त्यांच्या ओव्यारूपी आहे ते नाही कळलं तर मराठीतला अर्थ वाचावा. आणि आपल्या कुटुंबावर संस्कार करण्याची पहिली तुम्ही ध्वजा घ्या. तुमची मुलं तुमचे ऐकणार नाहीत, त्यांना सांगा की अरे मनुष्य होणं गरजेचं आहे. पैशाच्या मागे नको धावू सारखा सारखा, इथे तिथे नको धावत बसूस, तू मनुष्य हो आधी चांगला. त्याच्यानंतर तुम्ही भोजन झालं की पुन्हा नामस्मरण करत फेऱ्या मारा. जे घरी असतील ते कामावर असतील ते कामातही नामस्मरण करू शकतो. आणि पुन्हा संध्याकाळ झाली की त्याची स्वतःची मानस पूजा करा, त्या देवाची, तुमच्या सद्गुरूची. त्याला बसवा आसनावर आणि त्याची मानस पूजा करा, मनानेच त्याची पूजा करा. म्हणजे दिवसभर त्या अवस्थेत तुम्ही राहू शकाल. मानस पूजा झाली की कोणीही कितीही वाईट वागू दे तुमच्याशी, हे आपलं प्रारब्ध आहे असं म्हणा आणि शांत बसा. त्याला प्रत्युत्तरच देऊ नका. कितीही तुम्हाला शिव्या घालू दे, कितीही तुम्हाला वाईट ठरवू दे, किती तुम्हाला अपशब्द बोलू दे, काहीही करू दे, आपलं प्रारब्ध आहे. कारण तुमच्या प्रारब्धानेच तुमच्या भोवती आलेली माणसे, शेजारी पाजारी, कुटुंबीय तुम्हाला मूर्ख ठरवू देत, काही परिणाम होता कामा नये. आणि त्या प्रारब्धाला सहज आनंदाने सामोरे जा आणि स्वतःला कुठेही मानसिक ताण येऊ देऊ नका की देवा, सद्गुरुनाथा, महादेवा, तू माझ्या बरोबर आहेस, मी कुठल्याही प्रकारची परिस्थिती फेस करायला तयार, असं स्वतःला वचन द्या. आणि स्वतःला दिव्यत्व करा. म्हणजे तुमच्या संजीवनीने तुमच्या अखंड कुटुंबात प्रकाश पडेल. खोट्या मोहात पडू नका, खोट्या प्रॉपर्टीच्या दंग्यात पडू नका. नको तिथे स्वतःची बुद्धी चालवून स्वतःला हुशार समजून फार कार्य करायला जाऊ नका. नको ती कारस्थानं करू नका, लोकांच्या मागून कारस्थानं करू नका. फक्त गुरुचरणी स्वतःला स्थिर ठेवा. एवढं करणं गरज, कारण हे मनुष्य तत्व जळलं पाहिजे, तुमचा मीपणा जळला पाहिजे. म्हणजे तुम्ही मी म्हणून जे करता ते बंद करा. अमुक नावाचा माणूस आहे म्हणजे मी असं करणार, हे बंद करा. तुम्ही स्वतःच्याच हाताने दहन करून घ्या महाशिवरात्रीच्या दिवशी. आणि मुक्त व्हायचंय तुम्हाला, आणि ह्याच देहात मुक्त व्हायचं. आणि होईल तेवढं, ज्यांची साठी उलटले त्यांनी तर आवर्जून कराच, त्यांच्याकडे वेळ कमी आहे. आणि जे तरुण आहेत त्यांना पुढे भरपूर भविष्य आहे, तर त्यांनी नियमित, त्यांच्यात शक्ती खूप आहे, ती शक्ती देवकार्यास, कोणाच्या मदतीला जा, कोणाच्या सेवेला जा. आणि कुठेही मीपणा दाखवू नका. मी सेवेला आलो, मी अशी सेवा करतो, मी तशी सेवा करतो, अशा गर्व मुकुट घालून फिरू नका. नम्र राहा. जितके नम्र राहाल तितके परमेश्वराची कृपा जास्त प्राप्त होईल. कुठेही जे चांगलं काम केलं त्याची वाच्यता करू नका. कोणाला मदत केली, कोणाला पैसे दिले, वाच्यता करू नका. त्याचं पुण्य नष्ट होतं. स्वतःला दिव्य करा. तुम्ही महादेवाचं मूळ स्वरूप आहात. शांत, अजिबात काही बोलायचं नाही, हालचाल करायची नाही, शांत राहा. दिवांतराही ज्योत दिव्याची, तैसे मानस झाले, तैसे मानस झाले. निवांतराही ज्योत दिव्याची, तैसे मानस झाले, तैसे मानस झाले. गुरु कृपेने निर्मळ होवोनी, शांततेवत राहिले, शांततेवत राहिले. मनाचे उन्मान होवोनी गेले, मी पण सारे मावळले, मी पण सारे मावळले. मनाचे उन्मान होवोनी गेले, मी पण सारे मावळले, मी पण सारे मावळले.
बरसत राही अमृतातून, बरसत राही अमृतातून, जीवन हे धन्य झाले, जीवन हे धन्य झाले. साधक सिद्ध साधू जनाना प्रचितीने बोले, प्रचितीने बोले. साधक सिद्ध साधू जनाना प्रचितीने बोले, प्रचितीने बोले. अखंड सावध राहुनी माधव, अखंड सावध राहुनी माधव, ब्रह्मानंदे डोले, ब्रह्मानंदे डोले. निवांत राही ज्योत दिव्याची, तैसे मानस झाले, तैसे मानस झाले. गुरु कृपेने निर्मळ होवोनी, शांततेवत राहिले, शांततेवत राहिले.